हॅलो एव्हरीवन. मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं होतं ग? कम्प्युटरची डेफिनेशन. काय होती कम्प्युटरची डेफिनेशन? कम्प्युटर इज हाय स्पीड इलेक्ट्रॉनिक मशीन कॅपेबल ऑफ परफॉर्मिंग अरिथमेटिक कॅल्क्युलेशन्स लाईक ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन अँड ऑल्सो टेक लॉजिकल डिसिजन्स अँड स्टोअर लार्ज अमाऊंट ऑफ डेटा फॉर फ्युचर यूज. त्याच्याशी रिलेटेड बेसिक कन्सेप्ट बघितलेले, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. आता नेक्स्ट पॉईंट बघणार आहे आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कम्प्युटर. कम्प्युटरला मेनी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्यातल्या आपण इम्पॉर्टंट आहेत 9 कॅरेक्टरिस्टिक्स त्या बघणार आहे. फर्स्ट आहे स्पीड, सेकंड ॲक्युरसी, थर्ड डिलिजन्स, फोर्थ इफिशियन्सी, फिफ्थ कॉम्पॅक्टनेस, 6 व्हर्सॅटिलिटी, 7 स्टोरेज कॅपॅसिटी, 8 ॲटोमॅटिसिटी, 9 पॉवर ऑफ रिमेंबरिंग. फर्स्ट बघणार आहे ती स्पीड. स्पीड म्हणजे तुम्हाला माहीत आहे कॅरेक्टरिस्टिक्सलाच आपण ॲडव्हान्टेज असंही म्हणतो. कॅरेक्टरिस्टिक्स किंवा फीचर्स किंवा ॲडव्हान्टेजेस ऑफ कम्प्युटर आपण बघतोय. तर फर्स्ट आहे स्पीड. कम्प्युटर इज अ हाय स्पीड इलेक्ट्रॉनिक मशीन. कम्प्युटर हे काय? हाय स्पीड इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. इट्स प्रोसेसिंग स्पीड इज व्हेरी फास्ट. कम्प्युटर हे इलेक्ट्रॉनिक मशीन आहे, त्यामुळे त्याचं प्रोसेसिंग स्पीड कसं आहे? व्हेरी फास्ट आहे. कम्प्युटर कॅन प्रोसेस मिलियन्स ऑफ इन्स्ट्रक्शन्स पर सेकंद. कम्प्युटर हे पर सेकंडला मिलियन्स ऑफ इन्स्ट्रक्शन्स काय करतं? फॉलो करतं, त्याच्यावरती प्रोसेसिंग करतं. इट्स स्पीड ऑफ रीडिंग अँड रायटिंग इन्स्ट्रक्शन. कम्प्युटरचं रीडिंग अँड रायटिंग करण्याचं इन्स्ट्रक्शनचं जे स्पीड आहे ते मिली सेकंडमध्ये, मायक्रो सेकंडमध्ये, नॅनो सेकंडमध्ये आणि पिको सेकंडमध्ये असतं. फॉर एक्झाम्पल मिली सेकंड बघा. मिली सेकंड म्हणजे 1/1000 मिली सेकंड. तुम्हाला समजते आता मिली सेकंड म्हणजे 1/1000 म्हणजे काय येईल ग? 10⁻⁻3. मायक्रो सेकंड म्हणजे काय? 10⁻⁻6. नॅनो सेकंड म्हणजे 10⁻⁻9 आणि पिको सेकंड म्हणजे 10⁻12. कम्प्युटर आर मच फास्टर टू परफॉर्म मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन दॅन ह्युमन. कम्प्युटरचा स्पीड एवढा फास्ट आहे की मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन तो ह्युमनपेक्षा व्हेरी फास्टली करू शकतो. द कम्प्युटर इज कॅपेबल ऑफ परफॉर्मिंग मिलियन्स ऑफ टास्क पर सेकंड. जसं मगाशी सांगितलं, मिलियन्स ऑफ टास्क, मेनी टास्क पर सेकंडमध्ये तो काय करू शकतो? हँडल करू शकतो किंवा परफॉर्म करू शकतो. त्यामुळे कम्प्युटरचं स्पीड हे कसं आहे? व्हेरी फास्ट आहे. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आहे किंवा सेकंड फीचर आहे ॲक्युरसी. कम्प्युटर इज डिजिटल मशीन सो इट गिव्स ॲक्युरेट रिझल्ट. कम्प्युटर हे काय आहे? डिजिटल मशीन आहे, त्यामुळे त्याचा रिझल्ट काय असणार? ॲक्युरेटच असणार आहे, त्याच्यामध्ये मिस्टेक नसणार आहेत. इट कॅन नॉट मेक एनी मिस्टेक ऑन इट्स ओन कॅल्क्युलेशन. तो स्वतःच्या कॅल्क्युलेशनमध्ये काही मिस्टेक करत नाही. जर युजरकडून म्हणजे तुमच्याकडून किंवा मी काय डेटा दिला असेल चुकीचा, बट एनी इनकरेक्ट डेटा प्रोव्हाइडेड टू द कम्प्युटर देन इट गिव्स रॉंग रिझल्ट. जर तुमच्याकडून चुकीचा डेटा कम्प्युटरला प्रोव्हाइड झाला तर तो काय करेल? रॉंग रिझल्ट देईल. दिस फेनॉमेना, ह्या फेनॉमेनाला आपण काय म्हणतो? गार्बेज इन गार्बेज आउट. त्याला काय म्हणतात? गिगो असं म्हणतात. त्याचा शॉर्ट फॉर्म काय आहे? गिगो. जर तुमच्याकडूनच इनकरेक्ट डेटा कम्प्युटरला प्रोव्हाइड झाला तर तुम्हाला काय मिळेल? रॉंग रिझल्ट भेटेल. ह्या फेनॉमेनाला काय म्हणतात कम्प्युटरच्या भाषेत? गार्बेज इन गार्बेज आउट म्हणजेच गिगो असं म्हणतात. म्हणजे कम्प्युटर हे कसं आहे? व्हेरी ॲक्युरेट आहे, त्याच्यामध्ये मिस्टेक कधी होणार नाही. जर तुमच्याकडूनच डेटा चुकीचा गेला तरच तो काय करेल? रॉंग रिझल्ट देईल. थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स आहे किंवा थर्ड फीचर आहे डिलिजन्स. डिलिजन्स म्हणजे कम्प्युटर काय आहे? व्हेरी डिलिजन्स आहे, तो खूप परिश्रम करतो. कम्प्युटर कॅन परफॉर्म कॉम्प्लिकेटेड अँड रिपिटेटिव्ह टास्क विदाउट अन एरर फॉर लॉंग पिरियड ऑफ टाईम. एखादा कॉम्प्लिकेटेड टास्क असेल तर तो परत विदाऊट एरर, काही एरर न आणता काय करू शकतो? लॉंग पिरियड ऑफ टाईम, खूप वेळासाठी तो ते वर्क करू शकतो. खूप त्याच्यासाठी डिलिजन्स घेऊ शकतो. ॲज दे डू नॉट सफर फ्रॉम केअरलेस, बर्डन अँड टायर्डनेस. त्याला बर्डन किंवा टायर्डनेस किंवा केअरलेसनेस असं त्याच्यामध्ये काय नसतं. Person get tired of doing some work in a few hours and computer has the ability to do any work continuously for many hours, day and month. कम्प्युटर ते एखादं काम खूप तासासाठी, खूप दिवसासाठी किंवा खूप मंथसाठी काय करू शकतं? कम्प्युटर कंटिन्यू करू शकतं. त्याला कधीही टायर्डनेस येत नाही. त्यामुळं डिलिजन्स ही एक इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आहे. नेक्स्ट इफिशियन्सी. इफिशियन्सी म्हणजे काय? कार्यक्षमता. द इफिशियन्सी ऑफ कम्प्युटर डज नॉट डिक्रीज विथ एज ऑर टाईम अनलाईक मेकॅनिकल ऑर इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस. मेकॅनिकल इलेक्ट्रिकल डिव्हाइस सारखं कम्प्युटर त्याचं म्हणजे ठराविक त्याचं एज किंवा ठराविक टाईम नाही, त्याच्याकडे भरपूर काय इफिशियन्सी आहे, कार्यक्षमता आहे. द स्पीड ऑफ कम्प्युटर रिमेन्स कॉन्स्टंट ओव्हर द नंबर ऑफ इयर्स. तो एखादा वर्क असेल तर तो
नंबर ऑफ इयर्स किंवा नंबर ऑफ मंथ्स किंवा नंबर ऑफ डेजसाठी काय करू शकतो, वर्क करू शकतो. त्यामुळे त्याची इफिशियन्सी काय, मोर इफिशियन्सी आहे. नेक्स्ट कॉम्पॅक्टनेस. डे बाय डे कम्प्युटर साईज. कॉम्पॅक्टनेस म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये काय व्हायला लागल्यात, न्यू टेक्नॉलॉजी यायला लागल्या. त्यामुळे डे बाय डे कम्प्युटर, पहिला कम्प्युटर बघा सुपर कम्प्युटर होता, तो किती मोठा होता. आता कम्प्युटरचे सायझेस पण काय व्हायला लागल्यात, न्यू टेक्नॉलॉजी येईल तशा कम्प्युटरच्या सायझेस पण काय व्हायला लागल्यात, डिक्रीज व्हायला लागल्यात. डे बाय डे कम्प्युटर साईज इज डिक्रीजिंग विथ न्यू टेक्नॉलॉजी. नेक्स्ट 6 नंबरची कॅरेक्टरिस्टिक्स आहे व्हर्सॅटिलिटी. व्हर्सॅटिलिटी इज वन ऑफ द मोस्ट वंडरफुल थिंग अबाउट अ कम्प्युटर. व्हर्सटाईल म्हणजे काय, त्याचं थोडक्यात अष्टपैलू आहेत. तर तो ॲट अ टाइम एका टायमिंगला वर्क करू शकतो. म्हणजे तुम्ही एका ठिकाणी तुमचं काम करू शकता, दुसऱ्या ठिकाणी तुम्ही सॉंग्स वगैरे ऐकू शकता. म्हणजे हे काय व्हर्सटाईल आहे, अष्टपैलू व्यक्तिमत्व असं कम्प्युटरचं असतं. एकाच वेळी तुम्ही कम्प्युटरवरती मेनी टास्क किंवा मेनी तुमचे वर्क्स करू शकता. व्हर्सटाईल इज द वन ऑफ द मोस्ट वंडरफुल थिंग अबाउट अ कम्प्युटर. कम्प्युटर इज अ व्हर्सटाईल मशीन. इट मीन्स दॅट द कम्प्युटर इज कॅपेबल ऑफ वर्किंग इन ऑलमोस्ट एव्हरी फील्ड. कम्प्युटर आत्ता प्रत्येक फील्डमध्ये काय होतो, वर्कसाठी यूज केला जातो. टुडे कम्प्युटर्स आर बीइंग यूज्ड ऑलमोस्ट एव्हरीवेअर. लाईक कम्प्युटर बघा सगळीकडे यूज होतो आहे आत्ता. लाईक स्कूल, कॉलेजेस, हॉस्पिटल्स, ऑफिस, रेल्वे स्टेशन, हॉटेल्स, ह्या सगळ्या ठिकाणी काय होतो, कम्प्युटरचा यूज होतो. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतोय, कम्प्युटर इज अ व्हर्सटाईल मशीन. इट कॅन परफॉर्म नंबर ऑफ जॉब ॲट द सेम टाईम. म्हणजे एका टायमिंगला तो काय करू शकतो, सेम टाईमला नंबर ऑफ जॉब्स किंवा मेनी वर्क्स करतो. कम्प्युटर आर एबल टू परफॉर्म एनी टाईप ऑफ टास्क अँड इट कॅन बी यूज्ड टू सॉल्व एनी टाईप ऑफ प्रॉब्लेम विद इन मिनिमम अँड शॉर्ट टाईम स्पॅन. म्हणजे कम्प्युटर वेगवेगळे टास्क करतो. इट कॅन बी यूज्ड टू सॉल्व एनी टाईप ऑफ प्रॉब्लेम्स. काही कसल्याही टाईपचा प्रॉब्लेम असेल, काही एरर्स असतील तर त्या मिनिमम आणि शॉर्ट टाईम स्पॅनमध्ये कम्प्युटर काय करतो, सॉल्व करतो. त्यामुळे कम्प्युटर इज द व्हर्सटाईल मशीन. नेक्स्ट स्टोरेज कॅपॅसिटी. वी कॅन एबल टू स्टोअर लार्ज अमाऊंट ऑफ डेटा युजिंग सेकंडरी स्टोरेज डिव्हायसेस फॉर फ्युचर यूज. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही कम्प्युटरमध्ये डेटा स्टोअर करू शकता. त्याची स्टोरेज कॅपॅसिटी कशी आहे, जास्त आहे. लार्ज अमाऊंट ऑफ डेटा तुम्ही ह्याच्यामध्ये स्टोअर करू शकता. फॉर एक्झाम्पल ऑडिओ सॉंग्स, व्हिडिओ सॉंग, तुमचा काही पर्सनल डेटा असेल तो तुम्ही फ्युचर यूजसाठी, तुम्हाला आत्ता नको आहे पण नंतर फ्युचरसाठी तुम्हाला यूज करायचा आहे, अशा लार्ज अमाऊंट ऑफ डेटा तुम्ही काय करू शकता, ह्याच्यामध्ये स्टोअर करू शकता. त्यामुळे स्टोरेज कॅपॅसिटी काय, लार्ज अमाऊंट आहे. द कम्प्युटर मेमरी कॅन बी मेजर्ड इन टर्म्स ऑफ किलोबाईट, मेगाबाईट, गिगाबाईट. तुम्हाला आता तुम्ही मोबाईल सगळ्याजण यूज करताय, तुम्हाला आता मेगाबाईट माहिती आहे, तुम्ही म्हणता एवढा MB डेटा आहे माझ्याकडे किंवा एवढा GB डेटा आहे. जे आपण शॉर्ट फॉर्ममध्ये यूज करतो तेच हे किलोबाईट म्हणजे KB, मेगाबाईट म्हणजे MB आणि गिगाबाईट म्हणजे GB. आपण म्हणतो बघा एवढा GB डेटा आत्ता माझ्या मोबाईलमध्ये असतो, माझ्याकडे एवढीच कॅपॅसिटी आहे. तशी कम्प्युटरची स्टोरेज कॅपॅसिटी कशामध्ये मेजर केली जाते, तर KB, MB आणि GB, किलोबाईट, मेगाबाईट आणि गिगाबाईटमध्ये. कम्प्युटर हॅव द ॲबिलिटी टू स्टोअर ऑल टाईप्स ऑफ डेटा सच ॲज. कम्प्युटर कशा प्रकारचा डेटा स्टोअर करू शकतो, सच ॲज डेटा काय असेल तर तुमची इन्फॉर्मेशन, पिक्चर्स, तुमचे फाईल्स, प्रोग्राम्स, गेम्स, साऊंड्स फॉर मेनी इयर्स अँड लेटर. वी कॅन गेट एनी डेटा इन अ फ्यू सेकंड ॲट अ टाइम फॉर टेकिंग द इन्फॉर्मेशन फॉर फ्युचर यूज रिट्रायवल. तुम्हाला फ्युचर यूज रिट्रायवलसाठी तुम्ही तो डेटा काय करू शकता, यूज करू शकता. एवढं लक्षात ठेवायचं. कम्प्युटरचा डेटा, लार्ज अमाऊंट ऑफ डेटा स्टोअर करण्याची त्याच्याकडे कपॅसिटी आहे. तो डेटा कुठल्या टर्ममध्ये मेजर केला जातो, तर किलोबाईट, मेगाबाईट आणि गिगाबाईट. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे ॲटोमॅटिसिटी. कम्प्युटर इज अ मशीन. कम्प्युटर एक आहे मशीन आहे. इट कॅन परफॉर्म एनी टाईप ऑफ टास्क विच इज प्रोव्हायडेड इन टर्म्स ऑफ प्रोग्राम. जसे तुम्हाला प्रोग्राम थ्रू टास्क प्रोव्हाइड केले जातील ते काय करत जाणार आहे, ॲटोमॅटिक तुमचे टास्क परफॉर्म करत जाणार आहे. दीज प्रोग्राम्स आर ॲटोमॅटिकली एक्झिक्युटेड टू शो द रिझल्ट. दस कम्प्युटर सिस्टीम रन्स ॲटोमॅटिकली टू सॉल्व द प्रोग्राम्स. हे ॲटोमॅटिकली एक्झिक्यूट होणार आहे, ॲटोमॅटिकली तुम्हाला रिझल्ट शो करणार आहे. त्यामुळे कम्प्युटर सिस्टीम रन्स काय ॲटोमॅटिकली रन होऊन ॲटोमॅटिकली काय करणार, युजरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. त्यामुळे ॲटोमॅटिसिटी हे कम्प्युटरचं बेस्ट फीचर आहे. एखादं तुम्ही त्याला टास्क दिला आहे परफॉर्म करायला, तर तो ॲटोमॅटिक त्याच्यामधला एरर सॉर्ट आउट करून ॲटोमॅटिकली प्रॉब्लेम युजरचा काय करणार आहे, सॉल्व्ह करणार आहे. आणि लास्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे पॉवर ऑफ रिमेंबरिंग. पॉवर ऑफ रिमेंबरिंग म्हणजे काय, त्याला
आपल्या ह्युमनला कसं काहीतरी लक्षात ठेवावं लागतं, रिमेंबरिंग पॉवर, तसं कम्प्युटरमध्ये काय असतं, डेटा स्टोअर्ड इन अ कम्प्युटर कॅन बी रिकॉल ॲट एनी टाईम. तुम्ही त्याच्यामध्ये जे काय स्टोअर केले ते रिकॉल कधीही कुठल्याही टायमिंगला रिकॉल करू शकता, त्यामुळे त्याला लक्षात ठेवायची काही गरज नाही. कळतंय? डेटा स्टोअर्ड इन अ कम्प्युटर कॅन बी रिकॉल्ड ॲट एनी टाईम. कधीही तुम्ही तो डेटा काय करू शकता, रिकॉल करू शकता. बघा, इझी आहेत कॅरेक्टरिस्टिक्स. 9 कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितल्या. स्पीड म्हणजे त्याचं स्पीड व्हेरी फास्ट आहे. ते कशामध्ये असणार आहे, कम्प्युटर इतका व्हेरी हाय स्पीडने वर्क करतोय की मिलियन्स ऑफ टास्क पर सेकंडला करू शकतो. सेकंड, ॲक्युरेटी म्हणजे तो ॲक्युरेट रिझल्ट देणार आहे, त्याच्यामध्ये काय मिस्टेक होणार नाही. जर युजरकडून चुकीचा डेटा गेला तरच त्याच्यामध्ये काय होतील, मिस्टेक होतील. या प्रोसेसला आपण काय म्हणतोय, गार्बेज इन गार्बेज आउट, गिगो म्हणतोय. डिलिजन्स म्हणजे त्याच्यामध्ये केअरलेस नसणार आहे. त्याला आपल्याला कसं कंटाळा येतो, आपण निष्काळजी असतो, तसं कम्प्युटरचं काही नाही. जो काही त्याचं वर्क असेल तो कितीही तास लागू देत, कितीही दिवस लागू देत, मंथ लागू देत, ते काय करणार आहे, डिलिजन्सी करणार आहे. परिश्रम करून त्याचं वर्क कम्प्लीटच करणार आहे. इफिशियन्सी म्हणजे त्याच्याकडे भरपूर कार्यक्षमता आहे. त्याच्या इलेक्ट्रिक मशीनसारखं त्याला एज किंवा यार्ड्स टायमिंगमध्ये हे एक्सपायर होईल असं नाही, त्याच्याकडे भरपूर इफिशियन्सी आहे. त्यामुळे त्याचं नंबर ऑफ इयर्स तो त्या वर्कशी काय राहू शकतो, कॉन्स्टंट राहू शकतो. कॉम्पॅक्टनेस म्हणजे काय, कम्प्युटरची साईज डे बाय डे न्यू टेक्नॉलॉजी येईल तशी कम्प्युटरची साईज काय व्हायला लागल्या, डिक्रीज व्हायला लागल्या. पहिले कम्प्युटर मोठे होते, आता हळूहळू कम्प्युटरची साईज पण काय व्हायला लागल्या, कमी व्हायला लागल्या. नेक्स्ट, वर्सॅटिलिटी इज द मोस्ट वंडरफुल कॅरेक्टरिस्टिक्स. कम्प्युटर ही वर्सटाईल मशीन आहे. म्हणजे वर्सटाईल का म्हटलंय, अष्टपैलू व्यक्तिमत्व का म्हटलंय, तर ते सगळ्या ठिकाणी यूज होतं. लाईक स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल, ऑफिस, रेल्वे स्टेशन, हॉटेल्समध्ये. आणि नंबर ऑफ जॉब्स सेम टायमिंगला काय करतो, कम्प्युटर परफॉर्म करतं. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स बघितली. स्टोरेज कॅपॅसिटी. कम्प्युटरची स्टोरेज कॅपॅसिटी कशी आहे, लार्ज अमाऊंट आहे त्याची स्टोरेज कॅपॅसिटी आहे. त्याच्यामध्ये कम्प्युटरचा डेटा कशामध्ये मेजर करणार आहे तुम्ही, तर किलोबाईट, मेगाबाईट आणि गिगाबाईटमध्ये. त्यालाच आपण KB, MB आणि GB म्हणतो. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा स्वतःचा डेटा, पिक्चर्स, फाईल्स, प्रोग्राम्स, गेम्स, साऊंड्स, व्हिडिओज अशा प्रकारचा डेटा स्टोअर करू शकता आणि तो डेटा तुम्हाला फ्युचरसाठी सुद्धा यूज होणार आहे. नेक्स्ट आहे ॲटोमॅटिसिटी म्हणजे कम्प्युटरला एखादा टास्क दिला तर तो ॲटोमॅटिक टास्क परफॉर्म करणार आहे. त्याच्यामध्ये काय एरर्स असतील तर तो ॲटोमॅटिकली युजरचे प्रॉब्लेम्स काय करणार आहे, सॉल्व्ह करणार आहे. आणि पॉवर ऑफ रिमेंबरिंग म्हणजे काय, डेटा स्टोअर्ड इन अ कम्प्युटर कॅन बी रिकॉल्ड ॲट एनी टाईम. त्याच्यामधला जो काय डेटा आहे तो कधीही ॲट अ टाईम तो तुम्ही काय करू शकता, रिकॉल ॲट एनी टाईम. नेक्स्ट लेक्चरला आपण लिमिटेशन्स म्हणजे डिसॲडव्हान्टेजेस बघूया. थँक्यू.